हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तुम्ही जो हा केक बघताय मँगो केक, खूप इझी आहे आणि खायला देखील खूप हेल्दी आहे. मी कट करून दाखवते किती सहजरित्या कट होतो आहे. त्यासाठी इथं 1 कप साखर, 1 कप रवा आणि 1 कप मी इथं मँगो प्युरी मिक्सरला करून घेतलेली आहे. 1 कप दूध. जर आणखीन थोडंसं लागलं तर घ्यायचं आहे. मला थोडंसं लागलं ते मी घेतलं. त्यानंतर हे मिक्सर व्हिस्कने छान असं व्हिस्क करून घ्यायचं आहे. 1 मोठा चमचा तेल टाकून घेतलं. तेल टाकून परत हे छान बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे व्हिस्कच्या साहाय्याने. या बॅटरमध्ये 1 चमचा बेकिंग पावडर टाकून घ्यायचं आहे. यामुळे केक छान स्पॉन्जी आणि जाळीदार होतो. याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बॅटर कमीत कमी 30 मिनटं तरी बाजूला ठेवायचं आहे. तर इकडं मी ड्रेसिंगसाठी 1 कप मँगो ज्यूस आणि थोडंसं दूध ॲड केलेलं आहे. वेलची 1 आणि थोडेसे ड्रायफ्रूट टाकलेत. याला मिक्सरला ग्राइंड करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे याचा ज्यूस बनवून घ्यायचा आहे. एका कुकरच्या डब्यामध्ये माझ्याकडं काही बेकिंग पेपर नव्हता, मी तोच लावला घरचा पेपर आणि त्यात हे बॅटर ओतून घ्यायचं आहे अगदी हळूवार हाताने. तर मी इथं पातेलं 10 मिनटं अगोदर प्रीहीट करून घेतलं होतं. त्यानंतर डब्बामध्ये ठेवून केक 30 ते 40 मिनटं बेक करून घ्यायचा आहे. 30 मिनटं तर लागले. तर इथं मी टूथपिकने चेक करते तर केक छान असा बेक झालेला आहे. तर 10 मिनटं इथं केक थंड होऊ द्यायचा आहे. त्यानंतर चाकूच्या साहाय्याने याच्या कडा ढिल्या करून घेते मी, त्यामुळं केक लगेच निघला जातो. हा केक खूप सुपर सॉफ्ट आणि स्पॉन्जी देखील आहे आणि खायलाही खूप हेल्दी आहे. तर एका प्लेटमध्ये मी हा केक काढून घेतला आहे. थोडंसं वरून टॅप केलं आहे. वाव! तर केक छान प्रकारे बेक झालेला आहे. खूप इझिली निघाला आणि हे पेपर अशा प्रकारे मी इथे काढून घेतलेले आहेत. मग जी आपण मँगो रबडी बनवली होती ती केकवरती सर्व बाजूंनी टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे. गार्निशिंगसाठी इथे मी काजूचे तुकडे घेतलेले आहेत. केकच्या सर्व बाजूंनी काजूचे तुकडे मी टाकून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ड्राय रोज पॅटल्स पण सर्कलमध्ये टाकून घेतले. बघू शकता केकचा लुक खूप छान दिसतोय. इथे मी केक कट करून दाखवते. खूप इझिली केक कट झालेला आहे आणि वाव, खूप स्पॉन्जी आणि जाळीदार असा हा केक झालेला आहे. खूप हेल्दी आहे, टेस्टी पण खूप आहे. लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब पण नक्की करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद.